राज्यात जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये अग्रेसर बँक म्हणून नावारूपाला आणण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे। त्यासाठी अधिकारी कर्मचारी यांची भक्कम साथ सोबतील आहे। त्यामुळे बँक आर्थिकदृष्ट्या राज्यातील अग्रेसर बँक म्हणून नावारूपाला आणण्याचा निर्धार बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्यासह संचालकांनी केला आहे। बँकेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभरात शेतकरी सभासदांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवून बँकेच्या लौकिकात भर घालू असंही त्यांनी सांगितलं। जिल्हा बँकेच्या शतक महोत्सवी वर्षाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। यावेळी नाईक यांच्या हस्ते बँकेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त केक कापण्यात आला। यावेळी उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, आमदार सत्यजित देशमुख, आमदार मोहनराव कदम, अजितराव घोरपडे, संग्रामसिंग देशमुख, महेंद्र लाड, तानाजी पाटील, प्रकाश जमदाडे, वैभव शिंदे, राहुल महाडिक, अमोल बाबर, बीएस पाटील, बाळासाहेब होनमोरे, मनसूर खतीब, अनिता सगरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ उपस्थित होते। दरम्यान सकाळी लोगोचं अनावरण करण्यात आले। अधिकारी कर्मचारी यांनी सांगली शहरातील विविध मार्गावरून बाईक रॅली काढली। स्वागत आणि प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी केले, तर संचालक वैभव शिंदे यांनी आभार मानले। 5 वर्षांपूर्वी 11,890 कोटी असलेली उलाढाल आता 17,237 कोटींवर पोहोचली, म्हणजे तब्बल 5,300 कोटींहून अधिक वाढ झाली आहे। मार्च 2026 अखेर बँकेच्या ठेवी 10,000 कोटी, कर्जवाटप 8,000 कोटी आणि एकूण उलाढाल 18,000 कोटींच्या टप्प्यावर नेण्याचा प्रयत्न असल्याचं मानसिंगराव नाईक यांनी सांगितलं आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेला 99 वर्ष पूर्ण होऊन 100वा वर्षाचा शुभारंभ आज 28 मार्च रोजी उत्साहाच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी संपन्न झाला। गेली 99 वर्ष वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी, वेगवेगळ्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालकांनी फार चांगलं योगदान या बँकेच्या प्रगतीसाठी दिलं। मी खास करून शेतकऱ्यांना मनापासून धन्यवाद देईन की सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही आपली बँक आहे, ही धारणा शेतकऱ्यांनी पहिल्यापासून आत्तापर्यंत बँकेवरती फार चांगल्या पद्धतीने विश्वास संपन्न केला, विश्वास ठेवला आणि बँकेला ठेवीचं योगदान असेल, कर्जाचं योगदान असेल, फार चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला। ह्या शतक महोत्सवी वर्षामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी कृषी प्रदर्शन भरवतोय। महिलांच्यासाठी महिला बचत गटाची चळवळ आणखी सक्षम झाली पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही पुढे जाणार आहे आणि आमच्या युवकांना शैक्षणिक कर्जाची उपलब्धता आणि सुलभ कशा पद्धतीनं करता येईल त्याही दृष्टिकोनातून प्रामुख्याने आम्ही प्रयत्न करणार आहे। जे छोटे व्यापार आहेत त्या व्यापाऱ्यांनासुद्धा आर्थिक ताकद देण्याची भूमिका किंवा युवकांना वेगवेगळ्या महामंडळाच्या माध्यमातून कर्जपुरवठा करून त्यांनाही स्वतःच्या पायावरती उभा करण्याचं काम आम्ही इथून पुढल्या काळामध्ये फार चांगल्या पद्धतीनं सक्षमपणे आणखी पुढे नेण्याचा आम्ही या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे। ह्या बँकेचा अध्यक्ष म्हणून मी ह्या शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आमच्या सगळ्या ग्राहक असतील, ठेवीदार असतील, कर्जदार असतील, त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि बँकेच्या प्रगतीला इथून पुढल्या काळातील त्यांनी चांगलं सहकार्य करावं ही अपेक्षा व्यक्त करतो।